हॅलो इलेक्ट्रोस्टॅटिक्स या आपल्या 8व्या चॅप्टरचं आजचं हे 14वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ अ डायइलेक्ट्रिकचा. आर्टिकलच्या टायटलवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिकमुळे इलेक्ट्रिक फील्डमध्ये रिडक्शन कसं होतं याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. म्हणजेच डायइलेक्ट्रिकचं जे काही पोलरायझेशन आहे त्याच्यामुळे जे ॲक्च्युअल इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्या मागचं कारण काय आहे तर डेफिनेटली पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. तर याचाच आपण अभ्यास या आर्टिकलमध्ये करणार आहोत. तर लक्षात घ्या, समजा एक डायइलेक्ट्रिक आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये समजा ठेवलं आणि जर तुम्ही त्या डायइलेक्ट्रिकच्या आतमधली जर इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू जर तुम्ही मोजलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की जे आपण ॲक्च्युअली अप्लाय केलेलं जे फील्ड होतं आणि डायइलेक्ट्रिकच्या आतमधलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे याच्यामध्ये तफावत आहे. किंबहुना आपल्याला असं दिसेल की इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलं होतं ते डायइलेक्ट्रिकच्या आतमध्ये आपण मेजर केल्यावर ते कमी भरतं आणि याचं कारण काय आहे तर पोलरायझेशन. सो ते मेन्शन करून टाकूया. When a dielectric is placed in an external electric field, the value of the field inside the dielectric is less than the external field as a result of polarization. म्हणजे इथे आपण असं म्हणतोय की हे जे काही आपण एक्सटर्नल फील्डमध्ये आपण डायइलेक्ट्रिक समजा ठेवलं आणि त्या डायइलेक्ट्रिक मधलं जर तुम्ही फील्ड मोजलं, व्हॅल्यू ऑफ द फील्ड असं इथे मेन्शन केलंय, ते जर आपण मोजलं तर आपल्याला लक्षात येईल की इट इज लेस दॅन द एक्सटर्नल फील्ड. ओके, म्हणजे जेवढं तुम्ही आपण अप्लाय केलेलं होतं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यापेक्षा ही व्हॅल्यू कमी भरते आणि त्याचं कारण काय आहे तर पोलरायझेशन ऑफ दॅट डायइलेक्ट्रिक. आता हे जे काही आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी आपण एक सिच्युएशन कन्सिडर करतोय आणि तिथे आपण कन्सिडर करणार आहोत एक डायइलेक्ट्रिक स्लॅब जो आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवणार आहोत. सो ते पण मेन्शन करून टाकूया. कन्सिडर अ रेक्टँग्युलर डायइलेक्ट्रिक स्लॅब प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E ॲक्टिंग पॅरलल टू टू ऑफ इट्स फेसेस. ओके, सो रेक्टँग्युलर आपण डायइलेक्ट्रिक स्लॅब घेणार आहोत जो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवणार आहोत, बरोबर आहे. आणि पुढे काय म्हटलंय, ॲक्टिंग पॅरलल टू टू ऑफ इट्स फेसेस. सो त्याचे जे दोन फेसेस असणार आहे त्याला हे जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ते डेफिनेटली काय असणार आहे तर पॅरलल असणार आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे डायइलेक्ट्रिकच्या केसमध्ये काय होईल तर आपण बघितलं की ते प्लस आणि मायनस सेपरेट आउट झालेले असतात पण ते फ्रीली काही मूव्ह होत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होईल की करंट जो काय आहे तो काही तिथून फ्लो होणार नाही. म्हणजे भले तुम्ही इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलात तरी ते काही चार्ज इझिली काही मूव्ह होणार नाहीत, फ्रीली काही मूव्ह होत नाहीत. सो नो करंट रिझल्ट्स आणि तेही आपल्याला लिहून टाकावं लागेल. सिन्स द इलेक्ट्रिक चार्जेस आर नॉट फ्री टू मूव्ह अबाउट इन अ डायइलेक्ट्रिक, नो करंट रिझल्ट्स वेन इट इज प्लेस्ड इन अन इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्यावेळेला आपण ठेवू तेव्हा आपल्याला करंट मिळणार नाही. त्याचं कारण काय की या केसमध्ये काय चार्जेस जे आहेत ते फ्रीली मूव्ह इकडे तिकडे होत नाहीत. बेसिकली करंट कशामुळे आपल्याला मिळतो तर मुवमेंट ऑफ चार्जेसमुळे. ओके, पुढे काय म्हटलं बघा, इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द चार्जेस द इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस a slight rearrangement of the charges within the atoms resulting in aligning them with the field. सो आपण मागच्या सेशनमध्ये हे बघितलं होतं, बरोबर आहे, की ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर ते चार्जेस जे आहेत ते थोडेसे रिअरेंज झाले आणि आपण बघितलं की स्ट्रॉंग जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तेव्हा काय झालं ते त्या फील्डला बरोबर पॅरलल किंवा त्याच डिरेक्शनमध्ये जाताना आपल्याला दिसले. सो त्यांची जी अलाइनमेंट आहे आपण मागच्या सेशनमध्ये बघितली होती, मी पुन्हा एकदा काही ते दाखवत नाही. मला माहिती आहे की ही जे अलाइनमेंटची प्रोसेस जेव्हा घडत असते तेव्हा चार्जेस जे आहेत ते काही फार लांब जात नाहीत. आपण बघितलं होतं स्लाइटली ते जस्ट त्यांचं जे पोझिशन आहे ती काही फार बदलत नाही. मागच्या सेशनमध्ये ते बघितलं होतं की त्याची जागा बेसिकली फार तर चेंज कशी होते तर फक्त जे काही
त्याची पोझिशन आहे ती तिथेच राहते, फक्त त्याचा जो थोडासा अँगल आहे तो थोडासा चेंज झालेला आपल्याला दिसतो आणि इलेक्ट्रिक फील्डच्या डिरेक्शनमध्येच ते स्वतःला अलाइन करून घेतात जेव्हा स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं असेल तेव्हा. त्यामुळे काही फार मोठा चेंज किंवा ते जे काही चार्जेस आहेत ते फार कुठे लांब जात नाहीत, त्यांची रँडम मुवमेंट होत नाही. आणि म्हणून आपण इथे असं म्हणतोय ड्युरिंग द प्रोसेस ऑफ अलाइनमेंट चार्जेस मूव्ह ओनली ओव्हर डिस्टन्सेस दॅट आर लेस दॅन अँड ॲटॉमिक डायमीटर. सो ॲटमचा जो काही डायमीटर असेल त्याच्यापेक्षा कमीच अंतर असणार आहे, ते तेवढ्याच अंतरामध्ये काय होईल, थोडक्यात ते अलाइन होतील, तेवढ्याच याच्यामध्ये त्या चार्जची काय असणार आहे, मुवमेंट असणार आहे. आणि मग डेफिनेटली काय होईल, तर या परिस्थितीमध्ये ते जे अलाइन होत आहेत ते जर सिम्पली एकाच डिरेक्शनमध्ये जर का ते अलाइन झाले पॅरलल टू द इलेक्ट्रिक फील्ड, इथे परिस्थिती काय होणार आहे, तर आपण असं म्हणू शकतो की एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि एका साईडला निगेटिव्ह चार्ज तयार होईल त्या डायइलेक्ट्रिकच्या. ओके, सो ते पहिल्यांदा मेन्शन करून टाकूया. ॲज अ रिझल्ट ऑफ अलाइनमेंट ऑफ डायपोल मोमेंट्स देअर इज अन अपरंट शीट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द राईट साइड अँड निगेटिव्ह चार्जेस ऑन द लेफ्ट साइड ऑफ द डायइलेक्ट्रिक. ओके, सो दोन कंडिशन आपल्याला मिळणार आहेत की ती जी काही अपरंट शीट म्हणतो आपण, एक इमॅजिन करतोय की ती एक प्रकारची शीट आहे असं, तर एका साईडला काय होईल, पॉझिटिव्ह चार्जेस ऑन राईट साईड आणि निगेटिव्ह चार्जेस ऑन द लेफ्ट साईड ऑफ द डायइलेक्ट्रिक असणार आहे. ओके, आणि मग हे जे काही आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जची जी काही लाईन आपल्याला दिसणार आहे, हे म्हणजे काय असणार आहे, तर एक प्रकारचा पोल असणार आहे. सो इथे आपण काय जे म्हणतोय की तो डायपोल तयार होईल, कारण एक पॉझिटिव्ह चार्जेसचा एक पोल तयार होतो, एक निगेटिव्ह चार्जेसचा पोल तयार होतो, आणि मग त्या सिच्युएशनमध्ये काय होईल, तर तिथे आपण डायपोल क्रिएट होतो असं आपण म्हणू शकतो. इथे काय म्हटलंय बघा, दीज टू शीट्स ऑफ इंड्युस्ड सरफेस चार्जेस प्रोड्यूस an electric field E0 called the polarization field in the insulator which opposes the applied electric field E. ओके, म्हणजे जर आपण जे काही आपण अप्लाय केलेलं इलेक्ट्रिक फील्ड E असेल, तर इथे आपल्याला काय दिसतंय, तर इलेक्ट्रिक फील्ड E0 जनरेट होईल, अर्थात ते काय करेल, इथे म्हटलंय विच ऑपोजेस द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड E. म्हणजेच E ची जी डिरेक्शन आहे त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये E0 असणार आहे. ओके, थोडक्यात काय होईल, तर त्या मेन ईला अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डला हे जे E0 आहे हे इलेक्ट्रिक फील्ड काय करेल, ऑपोज करेल. याचा अर्थ त्याची डिरेक्शन जी आहे ती ऑपोजिट असणार आहे. कदाचित तुम्हाला मी हे जे एक्सप्लेन करतो आता, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज असणार आणि एका साईडला निगेटिव्ह चार्ज असणार आहे, तर कदाचित तुमच्या सांगितल्याच्या नंतर डोळ्यासमोर चित्र आलं नसेल, म्हणून तुम्हाला ते मी डायग्रामॅटिकली दाखवणार आहे, त्याच्यामुळे तिथे ते आणखीन क्लिअर होईल. आता तुम्हाला म्हटलं तसं काय होईल इथे, तर ई आणि तुमचा जो काही E0 आहे हे काय असणार, एकमेकाच्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये असणार आहे. सो काय होईल, तर जर तुम्हाला नेट जर का फील्ड काढायचं झालं, इलेक्ट्रिक फील्ड, समजा त्याला आपण ई म्हटलं, किंवा ई नाही, आता आपल्याला वेगळं काहीतरी म्हणायला लागेल, ई डॅश म्हणूया. जर ते ई डॅश आपण जर म्हटलं, तर मग काय होईल बघा, द नेट फील्ड ई डॅश इनसाइड द डायइलेक्ट्रिक इज द व्हेक्टर सम ऑफ द अप्लाइड फील्ड ई अँड द पोलरायझेशन फील्ड E0. ओके, सो इथं व्हेक्टर सम म्हटलंय म्हणजे डेफिनेटली आपल्याला वरती खरं तर बार साईन द्यायला हरकत नव्हती. अप्लाइड फील्ड ई बार असं म्हणू शकता आणि पोलरायझेशन फील्ड जे आहे ते E0 बार असं तुम्ही म्हणू शकता. ओके, सो आपल्याला जे सांगायचं आहे ते बेसिकली आपण मॅग्नेट्यूड वाईजच सांगणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जे काही इलेक्ट्रिक फील्ड जे आहे पहिलं ओरिजिनल, त्याला आपण काय म्हटलं होतं, अप्लाइड फील्ड जे आहे ते काय होतं, ई होतं, आणि जे ऑपोज करणारं फील्ड आहे ते E0 होतं. वेक्टर सम आहे, म्हणजे ऍक्च्युअली जरी सम असली तरी इथे काय होणार आहे, मग आपल्याला मॅग्नेट्यूड वाईज काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण E मायनस E0 असं ते असणार आहे. कारण काय होईल, जी काही तुमची वेक्टर सम आपण जेव्हा घेणार आहोत तेव्हा याचा अर्थ वेक्टर सम म्हणजे इथे डिरेक्शनची गरज आहे, बरोबर आहे. सो ई ज्या डिरेक्शनमध्ये त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शनमध्ये E0 आहे. सो इफेक्टिव्हली जर तुम्हाला इफेक्टिव्ह फील्ड किंवा नेट फील्ड जे आपण ई डॅश असं म्हणतोय ते तुम्हाला कसं दाखवता येईल, तर डेफिनेटली या दोघांमधला फरक तुम्हाला घ्यावा लागेल मॅग्नेट्यूड वाईज. ओके, त्यामुळे आपण कसं लिहू शकतो बघा, ई डॅश इज इक्वल टू ई मायनस E0 आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलंय बघा इन मॅग्निट्यूड. सो ई आणि E0 हे एकमेकाला अपोजिट डिरेक्शनमध्ये डेफिनेटली. सो जर आपल्याला ई डॅश जर काढायचा असेल, जो इफेक्टिव्हली जे काय असणार आहे, कारण जे काही तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं आहे त्याला सुद्धा या इंड्युस्ड
इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होतंय तर अपोज होतो आणि त्याच्यामुळे डायइलेक्ट्रिकच्या आतमधलं जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कमी भरतं, जे आपण म्हटलं ना रिडक्शन, ते इथे आहे. कशामुळे होतंय तर इथे जे काही आपण जे डायपोल तयार झालेत आणि त्याच्यामुळे जे काही फील्ड इंड्यूस झाले आणि ते काय करतंय तर मेन जे इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलंय त्याला अपोज करतंय आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्ह जे फील्ड आहे ते आपल्याला किती मिळतं ई डॅश, ज्याचा फॉर्म्युला मॅग्निट्यूड वाईज आपण कसं सांगू शकतो ई मायनस ई झिरो. ओके, सो हे एक्सप्लेन करतो. याच्यासाठी एकूण 3 फिगर आहेत, त्या सलग ए बी सी ज्या आहेत ते दाखवतो. आता इथे मी त्याला ए बी सी असं म्हटलंय, पण डायग्रामच्या खाली मी काय असं ए बी सी असं म्हटलं नाही. तर या आपल्या 3 डायग्राम आहेत बघा, ही फिगर ए, ही बी आणि सी असणार आहे. डेफिनेटली तुमच्या लक्षात आलंच असेल. तर या ठिकाणी बघा इथे 2 या ज्या प्लेट ठेवल्यात, एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एकावरती निगेटिव्ह चार्ज आहे. अशा या केसमध्ये आपण काय केलं, हा जो स्लॅब आहे डायइलेक्ट्रिक स्लॅब तो ठेवला आहे. इथे तुम्हाला दिसतंय की या पोलमध्ये काय झालं, इथे निगेटिव्ह चार्ज आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे निगेटिव्ह चार्ज आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे. या पद्धतीने ज्या अर्थी इथे निगेटिव्हली चार्ज प्लेट ठेवलेली आहे तर काय होईल की हे जे काही पॉझिटिव्हली चार्ज हे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहेत जे काय ते काय होतील तर इकडच्या साईडला थोडेसे अट्रॅक्ट झालेले असतील, त्यामुळे हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते या साईडला जमा होतील. तसंच हे जे निगेटिव्ह आहे ते इकडच्या साईडला अट्रॅक्ट झालेले तुम्हाला दिसतील. आणि मग काय होईल, इथे परिस्थिती काय निर्माण होते बघा की हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहेत हे रिकंबाईन होतात आणि मग ते कॅन्सल करतात एकमेकांचा जो काही इफेक्ट आहे तो. आणि त्याच्यामुळे काय तयार होतं की ही जी काही मायनसची जी पट्टी आहे ती काय झाली इकडच्या साईडला तयार झाली. मगाशी आपण जे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं होतं, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं, कदाचित तुम्हाला डायग्राम बघितल्यानंतर ते आणखीन कळेल, ते हे आहे. तर हे बघा त्या दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला हे दिसतंय की त्यावेळेला काय झालं की हे जे प्लस आणि मायनस इथले जे आहेत मधले ते काय झाले रिकंबाईन झाले. याला आपण झिरो चार्ज डेन्सिटी असंही म्हणतो. प्रत्यक्षामध्ये चार्ज नाही आहे का तिथे, तर चार्ज आहे डेफिनेटली या झोनमध्ये. फक्त काय होतं की इफेक्टिव्हली चार्ज किती होतो तो 0 होतो, कारण प्लस मायनस हे एकमेकांना कॅन्सल करतात, थोडक्यात रिकंबाईन होतात आणि त्याच्यामुळे इथे चार्ज 0 होतो आणि त्यामुळे चार्ज डेन्सिटी जी आहे तिथली ती किती होते तर 0 होते. सो असा तो रिजन तयार होतो इथे. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं हे जे निगेटिव्ह जे काही चार्जेस आहेत ते कुठे तयार होत आहेत तर एका साईडला तयार झालेत. कुठे तर ज्या साईडला पॉझिटिव्ह चार्जेस तुम्हाला इथे दिसतात बघा त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेले इकडच्या साईडला पॉझिटिव्ह चार्जेस जी प्लेट ठेवली आहे तिथे बरोबर काय झाले त्या साईडला निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसतात, बरोबर आहे. आणि नंतर त्या परिस्थितीमध्ये पुढे काय झाले तर पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत ते निगेटिव्हच्या साईडला अट्रॅक्ट झालेले आहेत, बरोबर आहे. सो मधला जो पोर्शन जो तुम्हाला दिसतोय तो काय झाला इथे इफेक्टिव्हली किती झाला 0 झाला. पण आता परिस्थिती काय झाली तर इथे एक निगेटिव्हचा पोल तयार झाला आणि इथे एक पॉझिटिव्ह चार्जचा एक पोल तयार झाला, बरोबर आहे. आणि मग याच्यामुळे काय होतं एक ऑपोजिट फील्ड तयार होतं आणि इथे ते दाखवलंय बघा की जे काही E0 बार जे आहे ते काय करतंय ऑपोज करतंय बघा. म्हणजे आपली जी ओरिजिनल ची जी डिरेक्शन होती ही आपण जे ई म्हणत होतो अप्लाइड फील्ड त्याची डिरेक्शन ही होती. E0 ची जी काही डिरेक्शन आहे ती काय झाली ऑपोजिट डिरेक्शन आहे बघा, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे डेफिनेटली अर्थात ते काही सफिशियंटली लार्ज नाही की जे काही इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही अप्लाय केलेत ते सगळंचे सगळं काही ते कॅन्सल करत नाही आहे. सो डेफिनेटली हे त्याच्यापेक्षा तर कमीच असणार आहे, पण ते जे ओरिजिनल आहे त्याच्यातलं थोडं तरी काय ते कमी करणार आहे. सो डेफिनेटली जर वेक्टरच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तुम्हाला तिसऱ्या डायग्राममध्ये दिसतंय बघा जो ई डॅश आपण म्हणत होतो हा ई डॅश जो आहे तो मात्र त्याची डिरेक्शन काय राहील तीच राहील, कारण अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डची जी डिरेक्शन आहे तीच या ई डॅशची डिरेक्शन राहणार आहे. कारण डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की जो ई आहे तो स्ट्रॉंग आहे आणि E0 आहे तो कंपॅरेटिव्हली कमी आहे. त्याच्यामुळे जेव्हा सबट्रॅक्शन जेव्हा होईल तेव्हा डेफिनेटली मग आपण वेक्टरच्या भाषेत सांगायचं झालं तर डिरेक्शन कुठची राहील जी इलेक्ट्रिक फील्डची जी डिरेक्शन आहे तीच काय होणार आहे आपल्या नेट फील्ड ई डॅशची डिरेक्शन असणार आहे. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा. पुन्हा एकदा पाहिजे असेल तर याच्यावरती एक नजर टाका. इथे तुमच्या लक्षात येईल की हे या 2 प्लेट्सच्या मध्ये आपण काय केलं हा स्लॅब आणून ठेवलाय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे चार्ज ठेवलेत. आता इथे 2च लाईन्स केल्या आहेत बघा, असे अनेक असू शकतात बघा. ते प्रत्येक वेळेला काय होईल समजा आणखीन एक समजा असाच एक पॅटर्न इथे टाकला समजा निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर काय होईल तर शेवटच्या कोपऱ्यातले फक्त इकडचे निगेटिव्ह आणि इकडचे पॉझिटिव्ह फक्त तिकडच्या साईडला राहणार आहेत आणि मधले प्रत्येक वेळेला काय होतील रिकंबाईन होतील आणि इफेक्टिव्हली त्याचा जो काही नेट चार्ज आहे तो किती असणार आहे 0 असणार आहे. आणि मग इथे असं पोल तयार झाला बघा, इथे निगेटिव्ह चार्जचा पोल आणि इथे पॉझिटिव्ह चार्जचा पोल. इथे जे काही इंड्यूस होणार आहे फील्ड E0 बार हे मात्र काय आहे तर तुमच्या अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डच्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये आहे. आणि सो इफेक्टिव्हली जे काही ई डॅश तुम्हाला मिळणार आहे त्याची डिरेक्शन काय असणार आहे तर तुमचं जे ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड आहे आपण अप्लाय केलेलं त्याच डिरेक्शनमध्ये आपला इफेक्टिव्ह किंवा नेट फील्ड जे आहे ई डॅश
ते राहणार आहे. एवढं हे सिंपल आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजेच जे काही तुम्ही अप्लाय केला होता इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यापेक्षा या डायइलेक्ट्रिक मध्ये जे काही फील्ड आहे ते डेफिनेटली काय आहे, सर्टनली कमी आहे. कितीने कमी आहे, तर त्या E0 ने कमी आहे. आणि हे E0 कोण तुम्हाला सप्लाय करतंय तिथे, तर डेफिनेटली पोलरायझेशन. तिथे जे पोलरायझेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन वेगवेगळे पोल तयार होणे म्हणजे पोलरायझेशन आहे. सो डेफिनेटली इथे पोलरायझेशन झालेलं दिसतं आपल्याला. चार्जेस एका साईडला निगेटिव्ह चार्ज जमा झालेत, एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज जमा झालेत, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे जे तुम्हाला नेट फील्ड मिळणार आहे ते काय मिळणार आहे, तर E डॅश इज इक्वल टू E मायनस E0. अर्थात हे मॅग्नेट्यूड वाईज आहे. ओके, तर हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलाच असेल. आणि समजा आपण मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जर का जनरेट करू शकलो किंवा आपण जर का जास्तीचं इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलं तर काय म्हटलंय बघा पुढे, वी कॅन आयोनाइज द ॲटम्स अँड क्रिएट अ कंडिशन फॉर इलेक्ट्रिक चार्ज टू फ्लो लाईक अ कंडक्टर. सो मोठ्या प्रमाणात जर का आपण इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलं तर काय होईल, आपण ॲटम जे आहेत ते आयोनाइज करू शकतो आणि मग त्याच्यामुळे काय होईल, तर जे इलेक्ट्रिक चार्ज आहे ते इझिली फ्लो होऊ शकतील. त्यांनी असं म्हटलंय टू फ्लो लाईक अ कंडक्टर. असं का म्हटलंय, कारण आपल्याला माहिती आहे कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक चार्ज जे आहेत ते फास्ट फ्लो होतात आणि ती कंडिशन आपण डेफिनेटली अचीव करू शकतो, प्रोव्हाइडेड द कंडिशन इलेक्ट्रिक फील्ड इज लार्ज इनफ. ओके, आणि पुढे म्हटलं असं, द फील्ड रिक्वायर्ड फॉर द ब्रेकडाऊन ऑफ डायइलेक्ट्रिक इज कॉल्ड डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. सो डायइलेक्ट्रिकच्या ब्रेकडाऊनसाठी जे काही फील्ड गरजेचं आहे त्या फील्डला आपण काय म्हणतो, तर त्या डायइलेक्ट्रिकची स्ट्रेंथ म्हणतो. आणखीन आपल्याला माहिती आहे जेवढं की आपण जे फील्ड आपण अप्लाय करतो ते जेवढं जास्त असेल तेवढं काय होईल, ती जी काही डायपोल जे आहे त्याची जी डिग्री, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की डिग्री चेंज होते थोडीशी, कारण मागच्या सेशनमध्ये पण आपण बघितलं होतं की त्याचं जे काही बेंडिंग असं म्हणता येणार नाही पण अलाइनमेंटच म्हणूया आपण, ॲक्च्युली त्यांचा जो अँगल आहे तो चेंज होतो, बरोबर आहे. सो जेवढं फील्ड तुमचं जास्त असणार, कारण आपण तिथेही असं म्हटलं होतं की जेव्हा स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय करू तेव्हा काय होणार आहे, ते पॅरलल होणार आहे. सो जेवढं तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला देता येईल तेवढं, आपण एकदा स्ट्रॉंग असा शब्द आपण वापरला नाही इथे, तर जेवढं तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड वाढवत जाल तेवढी काय होईल, ती जी काही डिग्री ऑफ अलाइनमेंट आहे ती डेफिनेटली काय होईल, तर वाढेल. ग्रेटर इज द डिग्री ऑफ अलाइनमेंट ऑफ द डायपोल्स असं म्हटलंय, अँड हेन्स ग्रेटर इज द पोलरायझेशन फील्ड. आणि त्याच्यामुळे जे पोलरायझेशन फील्ड आहे ते डेफिनेटली काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे काही आपण त्याला शब्द वापरतानाच काय वापरलं, तर इंड्युस्ड असा शब्द वापरलाय, बरोबर आहे. सो काय होतं, हे टेम्पररी आहे, की ज्या वेळेला ही सिच्युएशन आपण बघतोय ती खूप टेम्पररी आहे. कारण ज्या वेळेला अशी परिस्थिती होईल की ते आपण जे अप्लाय केलेलं फील्ड आहे ते आपण जर काढून टाकलं तर ऑब्व्हियसली त्याच्यामुळे जे तयार झालेले जे काही डायपोल मोमेंट आहे तो सुद्धा काय असणार आहे, तर ऑटोमॅटिकली गायब होणार आहे. सो काय म्हटलंय बघा, द इंड्युस्ड डायपोल मोमेंट डिसअपियर्स व्हेन द फील्ड इज रिमूव्ड. सो फील्ड जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड जे अप्लाय केलं ते रिमूव्ह केलं तर ऑब्व्हियसली त्याच्यामुळे जो काही डायपोल मोमेंट क्रिएट झालाय, जो इंड्यूस झालाय, तो पण ऑटोमॅटिकली काय होणार, तर रिमूव्ह होणार, म्हणजे डिसअपियर होणार असं इथे म्हटलंय. सो तोही नाहीसा होणार, कारण आपण जे फील्ड आहे त्या फील्डमुळेच हे जनरेट झालंय. हा डायपोल जो आहे, डायपोल मोमेंट, तो त्याच्यामुळे जनरेट झाला, इंड्यूस झालाय. आणि त्याच्यामुळे जर फील्ड तुम्ही काढून टाकलात तर डेफिनेटली तो काय होईल, डिसअपियर होईल, म्हणजे दिसेनासा होईल, बरोबर आहे. सो ऑब्व्हियस आहे ते ज्याच्यामुळे ते आलाय ती मुळातलीच गोष्ट जी आहे ती आपण बाजूला केली तर डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की इंड्यूस डायपोल मोमेंट जो आहे तो डिसअपियर होईल. पुढे असं म्हटलंय, द इंड्यूस डायपोल मोमेंट इज ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर द अट्रॅक्शन ऑफ अ चार्ज ऑब्जेक्ट टुवर्ड्स अन अनचार्ज इन्सुलेटर सच ॲज चार्ज्ड कोम अँड बीट्स ऑफ पेपर. म्हणजे ते असं म्हणतायत, द इंड्युस्ड डायपोल मोमेंट इज ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर द अट्रॅक्शन ऑफ चार्ज ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अनचार्ज इन्सुलेटर. सो या केसमध्ये सचच काय म्हटलं त्यांनी, चार्ज कोम अँड बिट्स ऑफ पेपर. म्हणजे ते असं म्हणतायत की इथे जो डायपोल मोमेंटची कन्सेप्ट आहे ही आपण याच्या आधी खूप लहानपणी याचा अभ्यास आपण केलाय. ते असं म्हणतात की कोम जो आहे तो चार्ज आहे आणि जो काही आता इथे यांनी असं मेन्शन केलंय ना बघा, अट्रॅक्शन ऑफ चार्ज ऑब्जेक्ट टुवर्ड्स अनचार्ज इन्सुलेटर. तर इथे अनचार्ज इन्सुलेटर कोण आहे, तर बिट्स ऑफ पेपर आहे. ओके, आणि जो चार्ज ऑब्जेक्ट म्हटलाय तो काय आहे, चार्ज कोम आहे. ओके, सो कोम जर तुम्ही चार्ज केला असेल, बरोबर आहे, रब केलेला असेल जर एखाद्या ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तिथे जनरेट होते, बरोबर आहे. आणि तुम्ही हे बघितलेत तिथे काय होतं, तर ते कागद जे आहेत ते त्या कोमकडे किंवा त्या कंगव्याकडे अट्रॅक्ट झालेले तुम्ही बघितले असतील, बरोबर आहे. आणि ही परिस्थिती का निर्माण होते, कारण इथे म्हटलं अनचार्ज इन्सुलेटर, सो तो अनचार्ज आहे,
पेपरला आपण काही चार्ज केलेलं नाही, आपण कोंबला फक्त चार्ज केलंय, बरोबर आहे. त्याच्या घर्षणाने आपण तिथे ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय डेफिनेटली. आणि त्यामुळे मग हे काय होतंय तर तिथे यांनी म्हटलं की इंड्यूस डायपोल मोमेंट. ओके, सो इथे इंड्यूस होतंय, काय होतंय की ज्या वेळेला तुम्ही हा चार्ज कोंब या पेपरच्या तुकड्यांच्या जवळ नेता, तिथे त्या पेपरमध्ये तुम्ही चार्ज इंड्यूस करता. म्हणजे डेफिनेटली जो न्यूट्रल आहे ना कागद, बरोबर आहे. सो तो एक कागदाचा तुकडा आहे, पेपर आहे, तर तो न्यूट्रल आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. पण ज्या वेळेला तुम्ही तो कोंब त्याच्या जवळ घेऊन जाताय त्या कागदांच्या जवळ, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते की तिथे पॉझिटिव्ह चार्जेस आणि न्यूट्रल आहे म्हणजे काय हो, तिथे ऑटोमॅटिकली न्यूट्रल म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे रिकम्बाईन झालेत, म्हणून तो न्यूट्रल आहे इलेक्ट्रिकली, बरोबर आहे. हा काय करतोय, चार्ज कोंब तिथे नेल्यावर काय करतो, तिथे हा डायपोल मुवमेंट क्रिएट करतोय. म्हणजेच काय करतोय, दोन वेगवेगळे, आता जसं आपण बघितलं तसे पोल क्रिएट करतो, एक पॉझिटिव्ह आणि एका साईडला निगेटिव्ह चार्ज एका साईडला येतात, एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज येतात. आणि मग आपल्याला माहिती आहे की हा जो कोंब आहे हा चार्ज केल्यावर याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि मग हा निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्हली चार्ज कोंब जेव्हा तुम्ही पेपरच्या जवळ नेणार आहात तेव्हा डेफिनेटली मग काय होईल, ज्या साईडला तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्ट, सो कोंबवरती निगेटिव्ह चार्ज आहे, मग काय होईल तर कागद ज्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज जो काही इंड्यूस झालेला आहे, जो पोल तिथे क्रिएट झाला आहे, डेफिनेटली काय होईल, तो त्या कोंबकडे अट्रॅक्ट होईल. आणि ही जी परिस्थिती आहे ना बेसिकली ती ही आहे. ओके, कारण त्यांनी जे म्हटलंय की इथे मग काय होतं तर इंड्यूस डायपोल मोमेंट, बरोबर. हा टेम्पररी आहे इथे पुन्हा एकदा, कारण ते फील्ड म्हणजे जेवढे तुम्ही घर्षणाने तिथे इलेक्ट्रिसिटी निर्माण केली आहे त्या कोंबमध्ये, तिथपर्यंत तो त्या कागदांना अट्रॅक्ट करेल. जेव्हा ती रिमूव्ह होईल म्हणजे ऑटोमॅटिकली ती रिमूव्ह होणार आहे नंतर, कारण तुम्ही त्या घर्षणाने ती क्रिएट केली आहे. सो त्याचा इफेक्ट संपल्यानंतर पुन्हा काय होईल, ते पेपरचे तुकडे जे ते गळून पडणार आहे डेफिनेटली. सो इथे तीच कंडिशन आहे, हेच आपण या भागामध्ये शिकलोय. म्हणजे ते आपण याच्या आधी याची उदाहरण आपण बघितली होती, फक्त आता हा कन्सेप्ट इथे आलाय म्हणून फक्त मी तुम्हाला हे आता या ठिकाणी एक्सप्लेन केलंय. तर यानंतर फक्त एक इंटरेस्टिंग टेबल तुमच्या समोर ठेवतोय, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ व्हेरियस मटेरियल्स हे पुस्तकामध्ये एक टेबल दिलंय. मी हे तुमच्या समोर एवढ्यासाठीच ठेवतोय, त्याच्यात मेन हेतू काय आहे तेवढं लक्षात घ्या. इथे बघा मटेरियल आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू असं हे चार्टमध्ये केलंय, बरोबर आहे. जर तुम्ही बघितलात तर एअरचा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे ना तो 1 आहे बघा, 1:1 असा आहे, बरोबर आहे. सो मला फक्त तुम्हाला दोनच गोष्टी दाखवायच्या आहेत इथे, त्याच्यासाठी मी टेबल तुमच्या समोर ठेवलं. कदाचित हे एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं की एअरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, तर तो 1:1 म्हणजे 1च आहे, बरोबर आहे. सो कुठेतरी आपल्याला विचारलं जाऊ शकतं की डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दॅट एअर. ओके, सो एअरचा जर विचारला तर तो किती आहे, 1 आहे. आणि खाली सगळ्यात शेवटी तळाला बघा की जिथे आपण मेन्शन केलंय मेटल्स. सो मेटल्सचा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो किती असतो, तर मिनिमम पण इन्फिनिटी म्हटलाय आणि मॅक्सिमम पण इन्फिनिटी म्हटलाय. सो तुम्हाला दोन गोष्टी या मेजर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डेफिनेटली परीक्षेमध्ये विचारल्या जातील याची शक्यता फार कमी आहे, तुमच्या अभ्यासासाठी दिलाय. पण डेफिनेटली हे तर तुमच्या लक्षात राहील की एअरचा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो 1 आहे आणि मेटलचा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो किती आहे तर इन्फिनिटी आहे. आजचा जो सेशन आहे तो आपण इथेच थांबवणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आता जे शिकतोय आपण डायलेक्ट्रिकचा भाग तो हा बऱ्यापैकी इथे संपलाय. याच्यानंतर जो सुरू होणारा पार्ट आहे मुख्यत्वे तो जो आहे तो कॅपॅसिटर्स आहे. आणि दिवाळीची सुट्टी झाली आहे त्याच्यामुळे येणारं जे सेशन आहे ते खूप मोठं सेशन मी घेणार आहे. कॅपॅसिटर्सशी रिलेटेड जे जे आर्टिकल्स आहेत ती आपण एकाच सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शक्य झालं तर हा चॅप्टर पुढच्या सेशनमध्ये संपेल अशा रीतीने सगळी जी काही आपल्या कॅपॅसिटरशी रिलेटेड जे आर्टिकल्स आहेत तेवढी आपण संपवू. आणि त्याचं कारण मुख्यतः असं आहे, काही आर्टिकल या चॅप्टरमधली जी गाळलेली आहेत ती आपल्याला वगळता येतील. म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट सारखं एखादं आर्टिकल असेल तर ते एक वगळलेलं आहे. शिवाय त्याच्यानंतर जर बघितलात तुम्ही तर बँडेग्राफ जनरेटर जे 8.13 वाला जे आर्टिकल आहे ते सुद्धा या वर्षीसाठी वगळण्यात आलेलं आहे परीक्षेसाठी. आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्याला असं करता येईल जर कॅपॅसिटरशी रिलेटेड सगळे जी काही आर्टिकल्स आहेत ती एका पूर्ण सेशनमध्ये घेऊन कॅपॅसिटरचे सगळे आर्टिकल्स आपण क्लिअर करू शकू आणि पुढच्या सेशनमध्ये शक्यतो हा चॅप्टर आपण संपवणार आहोत.